नमस्कार. परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दर्शक ज्यांची नुकतीच सहकार अध्यक्षपदी निवड झाली, ज्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला, असे अनगरचे माजी आमदार, मोहोळचे माजी आमदार राजेंद्र पाटील आपल्यासमोर आहेत. नुकतंच आपण त्यांची भेट घेण्याचं कारण म्हणजे या अनगरला अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आमदार यशवंत माने यांच्या निधीच्या माध्यमातून जवळपास 722 कोटी रुपयांचा निधी या अनगर आणि ज्या काही वाडे त्या वाड्यांसाठी उपसा सिंचन योजनेसाठी निधी मिळाला आहे. नेमकी ती योजना काय आहे आणि एकंदरीत पुढच्या राजकारणी काय परिस्थिती आहे ते आपण मालकांशी समोर जाणून घेऊ. मार्ग आपलं मनपूर्वक स्वागत आहे परिवर्तन न्यूजमध्ये. तर खरं तर जी काही अनगर आणि 6 वाडे आहेत त्या संदर्भातली जी काही योजना आली, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ती योजना मंजूर करण्यात आली आणि जिल्ह्याची मला वाटतं एकमेव योजना असावी की जिल्ह्यात इतका मोठा निधी या ठिकाणी मिळाला. नेमकी ती योजना काय आहे आणि निधीचे पाठपुरावा कशा पद्धतीनं झाला काय याच्याबद्दल मी पहिल्यांदा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं आपल्या माध्यमातून मनपूर्वक आभार मानतो. ही योजना म्हणजे राज्याच्या 2014 ते 19 जे सरकार होतं त्या सरकारमध्ये पाणी ही आता नलिकेद्वारे व्हावे, पाणी ही ओपन सोडायचं नाही आणि म्हणून करता ते पाणी सेविंग होईल आणि अधिक क्षेत्र उलटाखाली असा निर्णय घेतला आणि तेचाच फायदा घेऊन या भागातल्या गेली 50 वर्ष आमच्याबरोबर काम करणारी ही गावं आहेत, अनगर आणि 10 गावं. या गावातल्या लोकांची अनेक वर्षाची मागणी होती की पाणी आम्हाला आलं पाहिजे आहेत आणि जोपर्यंत पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आणि म्हणून ह्या सरकारच्या मागच्या सरकारनं ते धोरण स्वीकारलं मागच्या वेळेला 2014 ते 19च्या. त्यामुळं ते पाणी आष्टी उपसा सिंचन योजनेचं सेविंग झालं आणि म्हणून आम्ही इथं 2 वर्षापूर्वी अजितदादा पवारसाहेब अनगर नगरपंचायतच्या कार्यक्रमाला आले असताना त्यांना साकडं घातलं की हे पाणी सेविंग होतं आहे. तर आमची ही गावं आवर्षणग्रस्त आहेत, उन्हाळ्यातसुद्धा तिथं टँकरनं पाणी द्यावं लागतं आणि म्हणून ते योजना आमची 10 गावाची आपण मंजुरी द्यावी. त्यांचा कामाचा आवक सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी इथली आमची सभा झाली की 2च दिवसात मिटिंग लावली आणि 2 वर्षापूर्वी वरिष्ठांच्या समोर मिटिंग लावून ही योजना कशी फिजिबल होती हे एकदा समजून घेतलं आणि त्या दिवशी त्यांनी आदेश दिले की आता ही योजना तत्परतेनं आपल्या करायचे, त्याच्यासाठी कामाला लागा. आणि तेव्हापासून आमचे इथले कर्तव्यदक्ष आमदार यशवंत माने आणि मी त्याचा सातत्यानं पाठपुरावा करत होतो. काही ठिकाणी कुठं डिले व्हायला लागला वाटलं तर लगेच आम्ही अजितदादांना सांगायचो, ते गांभीर्याने घ्यायचे आणि त्यातून मार्ग काढायचे. असं करत करत त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की निवडणुकीचा फॉर्म भरायच्या आधी तुझ्या 10 गावाला पाणी देतो. शब्दाला पक्का असणारा अजितदादा पवारसाहेब आहेत, त्यामुळं त्यांनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये आमची योजना मंजूर केली. ही योजना ही 10 गावातलं जवळपास 3,900 हेक्टर म्हणजे जवळपास 9,000 एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे आणि त्याचं जे पर्क्युलेशन होतं त्याच्यातून तेवढीच जमीन ही ओलिताखाली येत असते. म्हणून करता ही 18,000 एकर जमीन ह्याच्याखाली या संपूर्ण गावांची ओलिताखाली येणार आहे आणि ही ओलिताखाली आलेल्या जमिनीमुळं त्या भागातल्या विशेष म्हणजे अनगरचा काय भाग आणि वापड्याचा काय भाग जर सोडला तर सगळीच ह्या गावाच्या जमिनी ओलिताखाली येत आहेत. अनगरचा काही भाग सोडला तर म्हणजे शिना नदीवरनं तिकडं पाणी येतं आहे, ओव्हरलॅपिंग होऊन म्हणून करतात तो भाग वगळला गेला. आणि वापड्याचा काही ठिकाणी फॉरेस्ट आहे, फॉरेस्टची अडचण येते, राखीव क्षेत्र ठेवलं जातं, वन क्षेत्र राखीव ठेवलं जातं. हां, म्हणून करतात त्याच्यातून कामच करता येत नसतं, म्हणून तो एक वगळला गेला. तर सगळी जमीन या 10 गावाची ओलिताखाली येणार आहे. उत्तम प्रकारचं परिवर्तन त्या भागात झाल्याशिवाय राहणार नाही
याची मला खात्री आहे. तर अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आचारसंहिता लागायला काही 2 दिवस अवधी असताना सुद्धा तो इतका मोठा निधी आला. जिल्ह्यातल्या एकमेव योजना असावी की जिला शेवट टप्प्यामध्ये निधी आणला. खरं तर तो निधी आणून कुठंतर राजकारणाच्या निवडणुकीच्या पुढं आणणं असे लोकांचा आरोप होतो की इतक्या वर्षात आणता आले नाही आणि अगदी शेवट टप्प्यात आणली. मी तुम्हाला सांगितलं की इतके वर्ष मी 15 वर्ष आमदार होतो. ही गावं माझ्या कायमचीच बरोबर असणार आहेत, माझ्या वडिलाबरोबर असणार आहेत. परंतु पाणी उपलब्ध होत नव्हतं म्हणून करता मी काय करू शकत नव्हतो. आणि म्हणून 2014 ते 19 राज्य त्या तत्कालीन राज्य सरकारने निर्णय घेतला की पाणी PN दिनं द्यायचं, म्हणजे बंद नलिकेतून पाणी द्यायचं. त्यामुळं पाणी सेव्हिंग झालं आणि त्या पाणी आम्ही इकडे उचललं. त्यामुळे डिले वगैरे झालं नाही. जोपर्यंत पाणी उपलब्ध होत नाही तर सरकारची मानसिकता असली तर होत नसतं. आणि हे मी अभिमानानं सांगन की महाराष्ट्रातील पहिली योजना असेल की 2 वर्षापूर्वी आम्ही अजितदादांच्या पुढे योजना मांडली आणि 2 वर्षात ती पूर्णत्वाला नेली. ही पहिली महाराष्ट्रातली घटना असेल. सर्वात जास्त निधी आणि सगळ्यात जास्त निधी आणण्याने सुप्रम आहे. ही सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. आता कसं आहे, काही लोकांचे जन्मताच कावीळ झालेली असती. त्याच्याबद्दल मी एवढ्या चांगल्या निर्णयाच्या बाईटमध्ये त्यांच्याबद्दल बोलणं हे मला माझ्या संस्कृतीत बसत नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. खरं तर येणाऱ्या निवडच्या काळामध्ये तुमच्या गावामध्ये जे अपर तहसील कार्यालय झालं तो मुद्दा साधारण निवडणुकीमध्ये साधारण तो मुद्दा कशा पद्धतीनं खोडून काढतात तुम्ही? अहो, हा मुद्दा होऊ शकत नसतो. हा मुद्दा होऊ शकतो का? अपर तहसील कार्यालय काढलं आणि तुमच्याच गावात काढलं, त्याला काय निकष आहेत, नियम आहेत. मी मागेही सांगितलं की त्याला नियम आहेत की सगळ्यात मोठं गाव माझं आहे, 15,000 लोक वस्तीचं गाव आहे, इथं नगरपंचायत आहे, हे अर्बनमध्ये मोडलं जातं. आणि म्हणून करता सरकारनं सारासार विचार करून मोहोळच्या तहसील कार्यालयावरचा लोड कमी करायचा म्हणून करता तो लोड डायव्हर्ट केला आहे. आणि पूर्ण पश्चिम ही जो 2 भागातले सर्कल आहेत त्यांना अनगर मध्यवर्ती आहे, त्यामुळं ते केलेलं आहे. हा इश्यू होतो का? ह्याच्यामुळं सामान्य लोकांचे प्रश्न सुटणार आहेत. केवळ राजकारणी माणसाला आपल्याला तिथं जाऊन काहीतरी अधिकाऱ्यावर दबाव टाकावा लागेल, टाकता येणार नाही आहे. एवढे एका भीतीपुटी या मंडळीने केलं. या गावामध्ये 50-60 वर्ष झालं संपूर्ण लोकशाहीनं गाव चालतं. या गावामध्ये कधीही नियम सोडून काय काम केलं जात नाही. आणि म्हणून करता इथं सगळं नियमानं लोकांना न्याय मिळेल. त्यावेळेला आपलं खोटं आपल्याला लोकांच्या पुढं 42 गावामध्ये मांडता येणार नाही. ह्या भीतीपोटी राजकीय द्वेषानं हे केलेला उद्योग आहे. तुमच्याच पक्षामध्ये असणारे प्रवक्ते तुमच्या अजित पवार गटाचे उमेश पाटील ते नुकतेच काल धैर्यसिंह मोहिते पाटील यांची भेट घेऊन आलेत. नेमका त्यांचा तुतारेकडं प्रवास असणाऱ्या शुभेच्छा असणार काय? मी माझ्या तालुक्यातली माझा पक्ष वाढवणं, माझ्या तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवणं ह्यालाच मी प्राधान्य देत असतो आणि मी तिकडंच लक्ष देत असतो. त्यामुळे मला इतर बाबीकडं पाहायला मला वेळ नाही आहे. खरं तर महायुतीचे तुम्ही नेते आहात, अजित पवार गटाचे नेते आहात. जिल्ह्यातली परिस्थिती पाहिली तर नुकतेच बबनदादांनी स्वतः सांगितलं की मी महायुतीमधून लढणार नाही. म्हणजे मला जर महाविकास आघाडीकडून तिकीट मिळालं तर मी लढेन, नाही तर अपक्ष लढेन. किंवा सांगोलीचे आमदार आपण पाहिले असतील, माझे आमदार दीपक आबा सोळंके त्यांनी नुकता जिल्हाधीश पदाचा राजीनामा दिला. या सगळ्या घडामोडीकडे तुम्ही एक पक्षाच्या नेतृत्व म्हणत असताना किंवा तुमच्या सहकारी असताना महायुतीच्या अजित पवार गटाची परिस्थिती कशी आहे? कारण तुम्हाला हा प्रश्न कसा आहे, कारण तुम्ही राज्यमंत्री आहात, तुम्हाला त्या पद्धतीनं आदरणीय पवार साहेबाबद्दल मला नितांत आदर आहे. शरद पवारांबद्दल शरद पवारांच्याबद्दल सुद्धा माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे. परंतु मी ज्या घरातून जन्माला आलो आहे ते बाबुराव पाटलांचा मी मुलगा आहे. बाबुराव पाटील एकनिष्ठ शेवटपर्यंत राहिले शेतकरी कामगार पक्षामध्ये. केवळ शेतकऱ्यांचं प्रश्न सोडवणं माझं काम आहे म्हणून करता. तद्वत मी गेली 35 वर्ष अजित पवारांनी शरद पवार साहेबांचा आशीर्वाद दुमत नाही, परंतु बारीक बारीक गोष्टीपासून ते ह्या एवढं मोठं काम केलं तिथपर्यंत अजित पवारांनी मला मदत केलेली आहे. आणि कामाचा वकूफ असणारा, दिलेल्या शब्दाला पक्का असणारा आणि एखादं काम पूर्णत्वाला नेण्यासाठी वाटेल ती किंमत मोजणारं असं नेतृत्व आहे. आणि म्हणून करता मी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे. तुम्ही राहिला आहात, दीपक आबांनीच हात सोडले आहे,
बबनदादांनी सुद्धा त्यांची साथ सोडली आहे. तर या सगळ्याकडे जिल्ह्यातली परिस्थिती कशी तुम्ही मी तालुक्यातला एक कार्यकर्ता. तुम्हाला तालुक्याचा नेता म्हणून आम्ही विचारत नाही प्रश्न. तुम्ही राज्यमंत्री आहात, अजित पवार गटाकडून तुमच्याकडे नेतृत्व बघण्याचं हे आहे. तर या गटाचे प्रत्येक तालुक्याची आपल्या राजकारणाची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळं त्यांनी त्यांच्या राजकारणाच्या सोयीसाठी किंवा तालुक्याच्या परिस्थितीसाठी किंवा तालुक्यातील मतदारांचंच जनमत तसं आहे म्हणून करता त्यांनी निर्णय घेतला असेल. तुझा वैयक्तिक प्रश्न आहे. खरं तर अनेक सातत्याने अशी चर्चा आहे की तुमचासुद्धा तुतारीकडं प्रवास आहे का? पवारसाहेबांची तुम्ही अकलूजला आल्यानंतर भेट घेतली होती, त्या भेटीमध्ये पुन्हा अहो माझं घरानं आम्ही कधी द्वेषाचं राजकारण केलेलं नाही आहे. जी मोठी लोक आहेत त्यांचा आदर करणं आपलं कर्तव्य आहे. पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत, त्यांना भेटणं काय गैर आहे? माझ्यावर कोण संशय पण घेणार नाही आहे. आणि विजयदादाचे आणि आमच्या घराचे 3 पिढ्याचे संबंध आहेत. त्यामुळं आम्ही 3 पिढ्याचे संबंध आहेत. त्यांनी स्नेहभोजनाला या म्हणलं, मी जरूर जाणार. माझ्या पक्षानं, माझ्या पार्टीनं, माझ्या नेत्यानं कधी विचारलं नाहीत. पण काही विषय नाही. तर खरं तर हे होते मोहोळचे माजी आमदार राजन पाटील. त्यांनी अतिशय विस्तृतपणानं जी मोहोळची किंवा ह्यांच्या गावाची जी उपसिंचन योजना त्या संदर्भात सांगितलं. आणि ज्या काही चर्चा होत्या की शरद पवार गटाकडं प्रवास असणार आहे का किंवा महायुतीचा नेमका प्रवास पुढचा कसा असणार आहे ह्या संदर्भात त्यांनी अतिशय दिलखुलासपणे चर्चा सांगितली. शेवटचा प्रश्न की येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये कसं वातावरण असणार आहे आणि यशवंतदा या ठिकाणी नेतृत्व करत आहेत. महाविकास आघाडीचा आणखी उमेदवार पुढे नाही आहे. तर त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये गेल्या 4.5-5 वर्षामध्ये यशवंत मानेंनी या मतदारसंघामध्ये केलेलं काम, त्यांना अजित पवार साहेबांनी दिलेली शक्ती, ताकद आणि मतदारांचा गेल्या 40 वर्षापासून आमच्यावर असला विश्वास, या सगळ्याच्या शिदोरीवर उद्याची निवडणूक आमचा उमेदवार यशवंत माने हे 40,000पेक्षा कमी मतानं निवडून येणार नाही. तर यशवंत माने जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी केले विकास कामं असतील आणि त्यांच्या माध्यमातून काय झालेलं निधीच मोठ्या प्रमाणाला, तर निधीद्वारे यशवंत माने पुढं भविष्यात विजय होतील असे विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला आहे. मला तुम्ही आमच्याशी संवाद साधलात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार, धन्यवाद. आपल्या परिवर्तन न्यूजकडे मी आभार मानतो. धन्यवाद.